बंजारा समाजाला आदिवासींनी प्रमाणपत्र द्या, प्रमाणपत्र न दिल्यास बंजारा समाजातील मंत्री आमदार राजीनामा देतील, काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांचा इशारा. भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम मेरा देश पहले द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी कार्यक्रमाचं उद्या आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार. बाभुळगाव बाजार समितीचे संचालक आशिष भीमसिंग सोळंकी यांचा भाजपमध्ये प्रवेश. यावेळी 200हून अधिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. गुलाबराव पाटील विरुद्ध बच्चू कडू यांच्यामध्ये जुंपली. लवकरच जळगावात येऊ गुलाबराव पाटलांचं आव्हान बच्चू कडू यांनी स्वीकारलं. मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालयात अतुल सावे असतानाची घटना. दगडफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात. दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण. कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना. मुख्यमंत्री कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष तर मंत्री गिरीश कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्ष. कुंभच्या पार्श्वभूमीवर कुंभमंत्री समिती जाहीर. कुंभमंत्री समितीवर साधू महंतांमध्ये नाराजी. नाशिकसह त्र्यंबकेश्वर मधील साधू संतांची बैठक. सर्व आखाड्यांचे प्रमुख बैठकीला उपस्थित राहणार. आदिवासींच्या सुपीक जमिनी सुरक्षित राहतील. जमिनींना कोणताही धोका नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. गडचिरोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवडा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी ऐकल्या नागरिकांच्या तक्रारी. तक्रारींवर तात्काळ कारवाईच्या सूचना. संजय राऊतांना धमकी. राऊतांना घरात घुसून मारू. दिघेंवर केलेल्या वक्तव्यावर राजेश मोरेंची धमकी. ठाकरेंच्या शिवसेनेची भांडूपमध्ये मोरेंविरोधात घोषणाबाजी. खासदार संजय राऊत यांच्या भांडूप निवासस्थानी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. राजेश मोरे यांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षतेमध्ये वाढ. आशेचा किरण नको तर न्यायाचा किरण हवा. नवीन GR काढून सरकारने मदतीचा हात अखडता घेतला. विजय वडेट्टीवार यांची टीका. नवी दिल्लीत मराठ्यांचं अधिवेशन. अधिवेशनामध्ये हाके काळकुटेंमध्ये जुंपली. तू थायलंडला आणि मलेशियाला जा. काळकुटे यांचं हाकेंना प्रत्युत्तर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उद्यानाचं नाव बदलणार नाही. भगूरच्या मुख्य कार्यकारी आणि अधिकाऱ्यांची माहिती. नमो उद्यान स्वतंत्र तयार करण्यात येणार. सचिन पटेल यांची माहिती. नमो उद्यानाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत सावरकर उद्यान हवं. ठाकरेंच्या शिवसेनेचं काकासाहेब देशमुख यांची मागणी. पंढरपूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ आंदोलन. समर्थकांकडून पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली दुग्धाभिषेक. सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निदर्शन. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध. पडळकरांविरोधात दुसऱ्या दिवशीही आंदोलन. सांगलीच्या ईश्वरपूर पेठ रस्त्यावर आंदोलन. जयंत पाटील यांच्या समर्थकांचा रास्ता रोको. गोपीचंद पडळकरांविरोधात नागपूरमध्ये आंदोलन. जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. पडळकर यांच्यावर निलंबन करण्याची कारवाई. पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जम्बो दौरा. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा जनसंवाद. संदीप देशपांडे इंदुरी चॅटवरून भाजपकडून ट्रोल. हॉटेलचा कुक परप्रांतीय. स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी नाही. उपग्रहामुळे संदीप देशपांडे भाजपच्या निशाण्यावर. सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या विरोधामध्ये दुसऱ्या दिवशीही संताप. जयंत पाटील समर्थकांकडून इस्लामपूर बंदची हाक.
जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छता अभियान मंत्री नितेश राणेंकडनं बेसावे समुद्र किनारपट्टी स्वच्छता, समुद्र माझा मी समुद्राचा म्हणत राणेंकडनं संदेश. शिवसेनेकडनं दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी, दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी 5 ते 6 समित्या स्थापन. शिंदेंची शिवसेना आगामी काळात भाजपमध्ये विलीन होणार, खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. प्रताप सरनाईक शिंदेंचं नेमकं कर्तृत्व काय? प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आले, संजय राऊतांची प्रताप सरनाईकांवर टीका. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकनाथ शिंदेंचा आज पाहणी दौरा, चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकून उपचाराअभावी मृत्यू, महामार्गावरचे खड्डे, वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना फटका. सोलापूरमध्ये पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी, घरात पाणी शिरलेल्या भागाची पाहणी. 2 महिन्याआधी नालेसफाई न केल्यामुळे परिस्थिती झाली, नालेसफाई न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याची माहिती. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला वेग, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली प्रकल्पाच्या बोगद्याची पाहणी, शिळपाट्याजवळील टनलचा ब्रेक थ्रूही होणार. ठाणे मेट्रोची 22 तारखेला चाचणी, ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी, 20 वर्षापूर्वी केलेल्या आंदोलनाचं हे फलित, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. केंद्रीय निवडणूक आयोगाची झाडाझडती, देशभरातील 474 राजकीय पक्षांवर कारवाई, महाराष्ट्रातील 44 राजकीय पक्षांना दणका. पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं, सॅम पित्रोदांचं वक्तव्य, भाजपच्या हाती आयतं खोलीत, माझ्या बोलण्याचा हेतू वेगळा होता, वक्तव्यानं वाद चिघळताच पित्रोदांचा युटर्न. शहद रेल्वे स्थानकाच्या नावावरनं राज ठाकरे भडकले, शहाड हेच रेल्वे स्थानकाचं नाव हवं, राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर रेल्वेला मनसेचा इशारा. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ नोंदणी, प्रमुखपदी राहुल लोणीकर यांची निवड, यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी निवड, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निवड. अहिल्यानगरमध्ये जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवार आक्रमक, निकृष्ट दर्जाच्या कामावरनं अधिकाऱ्याला झापलं. मीनाताई पुतळा विटंबना प्रकरणी उपेंद्र पावसकरांच्या अडचणीमध्ये वाढ, उपेंद्र पावसकराला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पैठणमध्ये रंगारहाट्टी या ठिकाणी नवरात्र उत्सवाचं आयोजन, कालिका देवी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी महिला मंडळाची समिती स्थापन. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठामध्ये झाडी बोली नाट्य संमेलन, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते उद्घाटन, डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर हे संमेलनाचे अध्यक्ष. चंद्रपूरमध्ये सेवा पंधरवड्या अंतर्गत भद्रावती तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर, शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, सुमारे 1,500 नागरिकांची आरोग्य तपासणी आणि उपचार. किन्नरमा सामाजिक संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक स्नेहसंमेलनाचं यंदा 11वं वर्ष, कार्यक्रमाला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. नाशिकमध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची तपास मोहिमेमध्ये सुमारे 1,35,000 रुपये किमतीचा 43 लिटर कमी दर्जाच्या तुपाचा साठा जप्त. कोल्हापूरमध्ये धर्मराज गोकुळ संस्थेच्या सभेत गोकुळ ठरावावरनं राडा, पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ संघाच्या निवडणुकीचं राजकारण तापलं, ठराव लिलाव पद्धतीनं नावावर करण्याची विरोधकांची मागणी. राज्यातील अनुरक्षणगृहाची न्यायालयानं माहिती मागवली, मुलामुलींच्या प्रवेशाची क्षमता आणि प्रत्यक्ष प्रवेशाचा तपशील सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश.
नवरात्र उत्सवामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेचं गरबा आयोजकांना निवेदन. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार. अमरावतीमध्ये शेतकऱ्याच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा घाट. पीक नुकसानीमुळे शेतकऱ्याचं कृषी विभागावर संताप. आमच्या शेतीची अंत्ययात्रा तरी बघायला या, दिवसातील शेतकऱ्यांची कृषी विभागाला निमंत्रण पत्रिका. पुणे विद्यापीठाच्या प्रमाणपत्राची आता नाशिकमध्ये छपाई. इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये होणार छपाई. प्रमाणपत्राच्या बनावटगिरीला आळा बसणार. पुणे विद्यापीठाची सुरक्षता आणि पारदर्शकपणासाठी निर्णय. जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा. याचिका निकाली निघाल्यानं जिल्हा परिषद निवडणुकांचा बार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. महाराष्ट्रात कला केंद्राच्या नावाखाली अवैध आणि चुकीचे व्यवसाय सुरू आहेत. शासनाने अशा कला केंद्रावर तातडीनं कारवाई करावी. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लावणी सम्राज्ञी मंगलाताई बनसोडे यांचं शासनाला आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये अथा ग्रुपचा 5,440 कोटीचा लिथियम बॅटरी प्रकल्प. राज्य सरकारसोबत करार. प्रकल्पातून तब्बल 5,000 युवकांना थेट रोजगार उपलब्ध होणार. छत्रपती संभाजीनगर शहराला मिळाले 3 सहाय्यक पोलीस आयुक्त. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना आणि नियमित सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या. हिंगोली जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची बदली. शिक्षकांची बदली झाल्यानं विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर. शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी भावुक. सिंधुदुर्गमध्ये पहाटे सगळीकडे धुक्याची चादर. ग्रामीण भागासह महामार्गावर धुके. जिल्ह्यात 4 ते 5 दिवस तुरळक पावसाची सरी. रत्नागिरीमध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत शिबिराचं आयोजन. महिला सशक्त झाल्यास समाज अधिक सक्षम होतो. राज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य. सांगलीमध्ये फळ महोत्सवाचं आयोजन. महोत्सवाला विविध फळाचं प्रदर्शन. 21 सप्टेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडनं आयोजन. चंद्रपूरमध्ये 3 दिवसीय राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सवाला सुरुवात. बिरसा मुंडा यांची 105वी जयंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोरबागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन. उद्घाटन सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती. SRAची घरं लाभार्थ्यांना 5 वर्षाच्या आत विकल्यास ताबा काढून घ्या. हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश. प्रकल्प बाधितांनाही घरं देण्याचे आदेश. शाळेतील सुरक्षेच्या उपायावरनं न्यायालयानं सरकारला फटकारलं. बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का? हायकोर्टाचा संतप्त सवाल. कबूतरखान्यासाठी नव्या जागेचा शोध. मुंबईतील सर्व प्रभागामध्ये कबूतरखान्यासाठी जागेचा आढावा. प्रभार अधिकाऱ्यांनी जागेचा शोध लागला. लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर कबूतरखाने असण्याची शक्यता. म्हाडाच्या पवईतील दुकानासाठी 22 कोटीची बोली. म्हाडाच्या मुंबईतील दुकानाचं ई लिलाव. पवईतील या दुकानाची बेस प्राइस 2.5 कोटीच्या आसपास. शिवाजी पार्क जिमखान्याचं 22 तारखेला उद्घाटन. पुनर्बांधणीच्या कामामुळे जिमखाना गेल्या 1.5 वर्षापासून बंद. जिमखान्याला हेरिटेज लूक. मुंबई पालिका आज पाणी पुरवठा प्रकल्प आणि तलावाच्या सद्यस्थितीची माहिती देणार. यानिमित्त पालिकेकडनं तलाव परिसरात पत्रकार दौऱ्याचं आयोजन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.